ते फिश आहे. 3 सेकंदात जर तुम्ही समोरच्या फ्लॅटमध्ये जाता तर ते फील होतं आणि त्या समोरच्याचा आवाज येईल ना दरवाजाचा, की हां, यानी बंद करून आतमध्ये मी होतं एवढं म्हटलं, की "बरं प्रॉब्लेम काय आहे?" म्हटलं. "नाही, नाही तुम्ही खरं सांगा" म्हणे, "की किती दिवसापासून राहत आहे?" म्हटलं, "तुम्ही एवढं का बरं विचारताय?" "नाही तुम्ही 5-6 महिने बोलले ना." या शब्दाला पकडून मी विचारते म्हणे, की 5-6 महिने तुम्ही कसे राहू शकता? नॉर्मल एसीचं टेम्परेचर तर तुम्हाला ठेवायचं 22 ते 23 ठेवता तुम्ही. 17-18 पर्यंत नाही नेऊ शकत. ते त्या लेव्हलची थंडी तिथे होती. मी म्हटलं, "कुछ तो गडबड है." मग म्हटलं, की काहीतरी कोणाला तरी विचारायचं आहे या फ्लॅटबद्दल. पण ओळखीचंच कोणी नाही आहे. विचारणार कोणाला? तुम्ही नवीन-नवीन आले, तर मी तुमच्याशी बोलणार किंवा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट नाही बोलू शकणार ना. हाय हॅलोपर्यंत ठीक आहे, की तुम्ही कोण आहे, काय आहे? पण मी हे थोडी विचारणार, की हा फ्लॅट तुम्हाला माहीत आहे, की काय आहे, काय नाही? होतंय, तर खिडकी ओपन करायची आणि दुसऱ्या दिवशी ते सेम लेडीज तिथेच त्या स्पॉटवर मी खाली डोकवायचं, ती चालली जायची. ह्या गोष्टी मग सतत व्हायला लागल्या. 1-2 दिवसात, 1-2 दिवसात आणि माझी हिंमत पूर्ण तुटलेली होती आणि मला कधी ताप आला या गोष्टीमध्ये मलाही नाही माहीत. दुसऱ्या दिवशी 104, 105 चा ताप. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव पवन ठाकूर. बरं आणि राहायला कुठे तुम्ही? राहायला सध्या मी वाकडला आहे, पण बरं, प्रॉपर अमरावती विदर्भाचा आहे. बरं आणि मग पुण्यात कधीपासून राहता तुम्ही? पुण्यात मी 2019 पासून राहतोय. बरं काय-काय अनुभव घडले तुमच्यासोबत आणि पहिला अनुभव काय होता? सगळ्यात पहिला अनुभव म्हणजे असा, की कंपनीच्या कामानुसार मला सगळीकडे फिरावं लागत होतं. कारण की माझं कामच असं होतं, की कोणकोणत्या गोष्टीकडे जाऊन त्याचं ऑडिट करणं वगैरे आणि त्याची रिपोर्ट सबमिट करणं. मग तिथे कधी 10 दिवस लागायचे, कधी 2 महिने, कधी 3 महिने आणि जर जास्त ड्युरेशन असेल 5-6 महिने, तर मग कंपनी आम्हाला एक फ्लॅट अलॉटमेंट करून द्यायची. आता ते फ्लॅट घेणं आणि तिथे राहणं हे आमच्याकडे नव्हतं. कंपनी प्रॉपर आम्हाला सगळी सुविधा पहिलेच ऑलरेडी तिथे द्यायची, की जा हा फ्लॅट आहे या ठिकाणी आणि हा ओनरचं नेम. मी ज्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये गेलो राहायला, त्या दिवशी काही नाही वाटलं. नंतर काही दिवसांनी असं झालं, की माझी ड्युटी होती सकाळी 10 ते 6 पर्यंत आणि जेव्हा मी ड्युटीवरून घरी यायचो, 6:00-6:30 ला घरी यायचं. माझं शेड्यूल मी सांगतो तुम्हाला. सकाळी उठायचं 10 वाजता, ड्युटीवर जायचं, 6 वाजता संध्याकाळी घरी यायचं. 9 वाजता माझा टिफिन माझ्या फ्लॅटवर यायचा, जेवण करायचं, झोपायचं. आता ही गोष्ट आहे 2011-12ची, जेव्हा आपल्याला डिजिटलाइज मोबाईल नव्हते. बरोबर. आणि त्यामुळे काय व्हायचं, नो WhatsApp, नो Instagram, त्यामुळे लवकर झोपायची सवय. वाचन वगैरेचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस. खूप, खूप, खूप. कारण की तेव्हा ऑप्शन नव्हते ना. जर मनोरंजनाचे. हं. 2 BHK फ्लॅटमध्ये जर तुम्ही एकटेच राहताय, तर तुम्ही करणार काय? बरोबर. तर ह्या गोष्टी चालू होत्या, की हे माझं शेड्यूल होतं डेली बेसिसवर, की मला काय करायचं आहे, काय नाही. पण जर तुम्ही एका फ्लॅटमध्ये राहत आहे आणि तिथे एकटेच राहत आहे, तर एक म्हणतात ना, खूप लोकांचा विचार हा असतो, की तुमचा जो डोका आहे, ते जर एकटं असेल ना, तर 100 विचार करतो बरोबर. आणि 100 विचारांच्या पलीकडे मग 2 गोष्टी होतात. एक चुकीची, एक चांगली, एक हिंदीमध्ये म्हणतात, मुंगेरी लाल के सपने देख रही है. तर ह्या गोष्टी होतात. आता मी विचार काय करायचो, की मला उद्या काय करायचं आहे आणि असं करता-करता मी झोपी जायचो आणि मला एक सवय आहे, किती उन्हाळा असेल ना, मला फॅनची गरज नाही लागत. मी तसाच कम्फर्ट आहे आणि त्या जिथे मी झोपायचो त्या बेडरूममध्ये होती एसी. मी कधीच एसी लावायची गरज पडली नाही मला आजपर्यंत आणि एक दिवस मी झोपलो आणि रात्री मला असं अनुभवलं, की एसी कोणीतरी चालू केला आहे ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. तुम्ही समजा एक बटन आहे, ते स्विच करायसाठी किती एनर्जी लागत असेल, किती पॉवर लागत असेल, बटन चालू नाही होऊ शकत. बंद होऊ शकतं जेव्हा ड्रिपिंग होतं. ते ड्रिप कधी होणार, की कोणाला शॉक झाला किंवा कोणाचा शॉर्ट सर्किट झाला तरच. किंवा ओव्हरलोड आला तर. ओव्हरलोड आला तर. तेव्हाच ते ड्रिप होईल. पण खालची बटन वर नाही जाणार ना कधीच. ते घडलं त्या दिवशी रात्री. मला थंडी वाजायला लागली आणि उन्हाळ्याचाच दिवस आणि डहाणू गाव असं आहे, की दमट वातावरण आहे तिथे. कुठे आहे ते एक्झॅक्टली? हे तर आपलं मीरा भाईंदर ऐकलंय? हां. मुंबईची वेस्टर्नची लास्ट साईड. डहाणूच्या नंतर 70 किलोमीटर नंतर वापी चालू होतं गुजरात.
तर मग ते मला अनुभवलं, की मी म्हटलं थंडी वाजते काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हटलं. सकाळी मग उठलो मी एसी बंद केली. काही तेव्हा डोक्यात काही नसतं ना, की झालं जाऊ द्या काय होणार आहे. झोपलो. सकाळी उठलं रेग्युलरली गेलो. रात्री जेव्हा पुन्हा फ्लॅटमध्ये आलो 6 वाजता, एसी पुन्हा चालूच होती. म्हटलं 100% मी एसी बंद करतोय, तर चालू व्हायला नाही पाहिजे. ही झाली कशी काय? तर मी म्हटलं जाऊ द्या काही होऊ शकतं ना इंटरनली यांचं इलेक्ट्रिशियनचं काय असेल काही नाही. संध्याकाळी 9 वाजता टिफिन आला. टिफिन वगैरे मी जेवलो आणि मी म्हटलं आज रात्री जागतोच, की होतं काय पाहायसाठी. 10:30-11 वाजले असेल आणि मला एक सवय होती. 4थ्या मजल्यावर मी राहायचो आणि 4 मजलीचीच ती बिल्डिंग. फिरायचो वर. गेलो वर फिरलो. संध्याकाळी 12 पर्यंत फिरायचो. कारण की मी पहिलं सांगितलं ऑप्शन काहीच नाही तुमच्यावर टाईमपास करायला. नो टीव्ही, नो मोबाईल, नो लॅपटॉप्स. फक्त जायचं आणि अभ्यास करायचा आपला आणि उद्या काय करायची ती प्लॅनिंग. खाली आल्यानंतर पाहिलं एसी चालू. म्हटलं आता याचा सुगावा लावावा लागेल. आता असतं ना, की ज्याची नॉलेज नाही ना, माणूस तेही करतं. मी त्या एसीचं बटन काढलं, उघडलं. म्हटलं काहीतरी झालेलं आहे यामध्ये. समजत तर काही नाही, पण काही तर करून बघायचंच आहे. पुन्हा फिट करून दिला. म्हटलं काही नाही, म्हटलं जाऊ द्या. झोपलो ना, रात्री 12:30-1 वाजता बटनच्या आवाजासहित मला समजलं. ठक ऑन म्हणलं झालं बटन. ऑन झालं आणि मी फक्त डोळे बंद केले होते. मला माहीत होतं एक काही ना काहीतरी आहे इथे. आवाज जसा झाला, म्हटलं अरे, आत्ता बटन चालू झाली. मी सगळ्या फ्लॅटमधले लाईट ऑन केले तेव्हा, की म्हटलं एखादं जर काही इलेक्ट्रिकमध्ये जर बोर्डमध्ये प्रॉब्लेम असेल, तर एक तरी बटन बंद झाली पाहिजे आत्ताच्या आत्ताच. काहीच नाही. मी दरवाजा उघडायला गेलो, तर असं असतं ना, हात भारी झाल्यासारखे तसं वाटायला लागलं मला आणि एकदम थंड वाटायला लागली. जर या बेडरूममध्ये एसी आहे, थंडी इथपर्यंतच पाहिजे. पूर्ण घर थंड, एकदम थंडी भरायला लागली सगळं आणि उन्हाळ्यात थंडी नाही होत आणि दमट वातावरण जिथं असेल तिथं पहिले नाहीत. पुन्हा गेलो, तर ती पूर्ण चिल झालेली होती रूम. म्हणजे नॉर्मल एसीचं टेम्परेचर तर तुम्हाला ठेवायचं 22 ते 23 ठेवता तुम्ही. 17-18 पर्यंत नाही नेऊ शकत. ते त्या लेव्हलची थंडी तिथे होती. म्हटलं, कुछ तो गडबड है. मग म्हटलं, की काहीतरी कोणाला तरी विचारायचं या फ्लॅटबद्दल. पण ओळखीचंच कोणी नाही आहे. विचारणार कोणाला? तुम्ही नवीन-नवीन आले, तर मी तुमच्याशी बोलणार किंवा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट नाही बोलू शकणार ना. हाय हॅलोपर्यंत ठीक आहे, की तुम्ही कोण आहे, काय आहे? पण मी हे थोडी विचारणार, की हा फ्लॅट तुम्हाला माहीत आहे, की काय आहे, काय नाही? मग जिथे मी जॉब करायचो तिथे सांगितलं त्यांना, मी म्हटलं असं-असं झालं. ते हसले. "अरे, असं काही नाही," म्हणे, "खूप वेळा असं होतंय," म्हणे. "आमच्या इथंही," म्हणे, "कधी-कधी बटन्स ऑन होतात," म्हणे, "ऑफ होतात." मी या गोष्टी लाईटली घेतल्या. जाऊ द्या. मग अमावास्या ज्या दिवशी आली ना, माझ्या आईचा नियमित फोन यायचा, की "तू कुठे आहे? काय आहे? जेवण झालं की नाही झालं?" त्या दिवशी अमावास्या आणि रविवार सोबत होता आणि मी नॉन-व्हेज खात नाही. एखाद्या वेळेस मन झालं तर खायचं आणि बाहेर कधीच नाही खाणार. मी माझ्या विदर्भात अमरावतीत जेव्हा असेल, मित्र असेल तेव्हाच. पण त्या दिवशी अनायासे असं वाटलं, की पापलेट म्हणून एक प्रकार असतो माशामध्ये. म्हटलं तो ट्राय करायचा. कारण की खूप लोकं बोलले, की ट्राय करून बघा सर." मी म्हटलं, "मी हॉटेलमध्ये तर नाही खाणार." तिथून पार्सल घेतलं, घरी नेलं. घरी नेऊन खाल्ल्यावर आईचा फोन, "आज नॉन-व्हेज वगैरे खाऊ नको" बोलला. मी म्हटलं, "का बरं? आज अमावस्या आहे" म्हणे "आणि तू फ्लॅटमध्ये एकटा राहतो." म्हटलं, "मग काय झालं?" आता ते वय असं असतं ना, की कोणाचीही गोष्ट आपल्याला ऐकायचं मन करतच नाही. तुम्हाला जी गोष्ट नाही सांगितली, तर तुम्ही पहिले करणार. बरोबर. मी म्हटलं, "आई काहीच नाही," म्हटलं, "आताच मी पापलेट म्हणून इकडे खूप फेमस प्रकार आहे, तो खाल्ला आहे." "नाही, तू मासोळी कधी खायला लागला?" म्हटलं, "आता इकडे जिथं जे जेवण चांगलं असेल तेच खाणार ना." तर मला वाटलं ते खाल्लं. "ते खाल्लं तर खाल्लं," म्हणे, "लवकर झोप," म्हणे. म्हटलं, "ओके." 12:30 ते 1च्या दरम्यान सेम इश्यू, बटन चालू आणि मी जेव्हा डोळे उघडे करून पाहत होतो, पहिल्या 1-2 दिवस मी झोपी आवाज ऐकलेला. नंतर जेव्हा बघितलं, तर एकदम डोळ्यासमोर अंधार आले, बटन चालू दिसले. म्हणजे आपण बंद चालू करतो ना, सेम तसंच. पण ते मला अनुभव नाही आला त्या गोष्टीचा, की बटन माझ्यासमोर लाईव्ह चालू झालेली आहे. एकदम अंधार झाल्यासारखा बटन चालू. मी म्हटलं इथे काहीतरी आहे.
कंपनी असंच कोणाला तरी फ्लॅट एवढ्या कमी ह्याच्यात नाही देत. मी माझ्या ओनरला फोन लावला. म्हटलं, "सर एक फ्लॅट घेतलेला आहे म्हटलं कंपनीकडून आपण." नाही ब्रोकरनी दिला बोलला. म्हटलं, "ब्रोकरचा नंबर मला अर्जंट द्या." म्हणे, "मित्रा, एक तर तू माझ्याशी बोलतोय. रात्रीचे 2 वाजले. मी तुला नंबर द्यायसाठी खाली एका म्हणे टेस्ट करतो." म्हटलं, "करा काय करायचं करा, पण मला याचा नंबर पाहिजे." आणि तेव्हा नवीन-नवीन WhatsApp आलं होतं आणि मी iPhone घेतला होता, ते iPhone 4 आणि WhatsAppचं काहीच नॉलेज वगैरे नव्हतं. तर मग त्यांनी टेस्ट केला नंबर. मी म्हटलं, "उद्या लावायचा फोन." त्याला फोन केला, तो फोनच उचलायला तयार नाही. म्हटलं, "हा फोन का नाही उचलत आहे?" मग ऑफिसला गेलो, नवीन नंबरवर फोन केला. त्याने उचलला, "बोला." म्हटलं, "सर मी या फ्लॅटमध्ये राहतो." "हां, ठीक आहे," म्हणे. फोन ठेवून दिला. म्हटलं, "ठीक आहे?" "हे काय झालं?" म्हटलं. "तर हे नाही आहे ना ठीक आहे. विचारा ना तुम्ही कशासाठी फोन केलाय?" त्याला मी सेम पूर्ण सिच्युएशन सांगितली. तर जो एक तुम्ही जर माझ्याशी बोलताय ना फोनवर, एक कॉन्फिडन्सचा आवाज आणि नॉन कॉन्फिडन्सचा आवाज समजतो. बरोबर. तो तो क्या 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 हुआ क्या? मैं काम में हूँ. बाद में बात करता हूँ. म्हटलं, "अरे बाप्पा बोल ना माझ्यासोबत 2 मिनिटं मला काहीतरी विचारायचं आहे तुला." कॉल कट केला. मी पुन्हा लावला ना त्याला फोन. म्हटलं, "भैया सिर्फ 2 मिनट दो बोला मुझे. मेरे को ऐसा है कि वो जो आपने फ्लैट दिया है बोला ये नंबर से 4th फ्लोर पे, तो उसका कुछ प्रॉब्लम है क्या?" बोला, "इलेक्ट्रिसिटी वगैरह की आ नहीं रही बोला मेरे यहाँ पे 4 दिन से।" "नहीं, नहीं वहाँ पे इलेक्ट्रिसिटी रहती है" बोले सर। 24 घंटा पानी रहता है। मैंने कहा पानी का बात किया नहीं मैं। मेरे को वहाँ इलेक्ट्रिसिटी नहीं है, मेरे को एसी चालू करना पड़ता। एसी चालू नहीं है, आपने एसी फ्लैट दिया। हाँ, तो क्या हुआ बोले सबसे कम भाड़े में दिया बोले हमने फ्लैट। मैंने कहा कम भाड़े में दिया तो? बोले कम भाड़ा बोले तो उस सोसाइटी में बोले 6 से 7 हज़ार रुपए बोले एसी फ्लैट का, वो भी 1 बीएचके। तुमको 2 बीएचके दिया बोले. आता तेव्हा 2011-12च्या संदर्भात तेवढं होतं. म्हटलं, "तुमने कितना रेंट लिया?" 4,000 में दिया है बोले वो फ्लैट। म्हटलं, "क्यों दिया? तुमको क्या लेना-देना है? तुमको रहने को मिल रहा है ना बोले, तुम उसमें समाधानी रहो." म्हटलं, "असं तर कोणी एवढ्या कमी किमतीत नाही देणार ना." जर कोणाला कोणताही फ्लॅट देताय, ते एसी 2 बीएचके तो जास्त वाढवून सांगेल आणि ब्रोकरेज म्हटल्यावर असं असतं, की त्यांचं ब्रोकरेज वगैरे मिळून ते कधी पण जास्त सांगायचा प्रयत्न करतात. म्हटलं, "नाही." आता याच्या बोलण्यानंतर समजलं, की इथं काहीतरी गडबड आहे. मैं डबल त्याला फोन केला. म्हटलं, "किसी को एसी रिपेयर करने को भेज दो ना आपके पहचान से." मैं किसी को पहचानता नहीं. कारण की त्या फ्लॅटहून माझं ऑफिस होतं पावलांवर 10 मिनिटं जास्तीत जास्त. सकाळी जायचं, यायचं या गोष्टी होत होत्या आणि मी खरंच नव्हतो ओळखत कोणाला. फक्त जेवढे ऑफिसचे कलीग आहे आपले, त्यांच्याशी हाय हॅलो करायचं आणि या गोष्टी जर त्यांना सांगितलं असतं, त्यांनी मला वेड्यात काढलं असतं. हे बरोबर. काय 4 दिवसाचा पोरगा आला आणि आम्हाला काहीच्या काही सांगतोय आमच्याच गावात राहून. म्हटलं यांना सांगून काही फायदा नाही. "अरे सर एसी वगैरह सब काम करता है बोले अभी तक किसी ने कंप्लेंट नहीं किया." म्हटलं भाई मैं रह रहा हूँ ना वहाँ पे. मी राहतोय तर मला सांग ना तू, की मला माहीत माझे अनुभव काय आले काय नाही. फक्त तू एक तर स्वतः ये. जर तो स्वतः आला असता ना, 100% त्यांनी काही ना काही सांगितलं असतं. मी प्रेशराईज तसं केलं असतं त्याला, की "काही कर तू मला सांग याबद्दल काय आहे? एवढं कमी ह्याच्यात कोणी नाही देणार आहे." तोही आला नाही, कोणी आलं नाही. त्याला फोन करायचो, त्याला समजलं हा माझा नंबर आहे. फोन डायरेक्ट कट करायचा. ऑप्शन काहीच नाही. मी म्हटलं आता एक एक्साइटमेंट असते, असं वय आहे ना, की एक्साइटमेंट असते या गोष्टीची, होते कशामुळं? मी म्हटलं आता शोध लावायचा आणि किडा जास्त होता अंगात. वेगवेगळ्या मूव्ही बघून, की हे कसं होतं तर हे का होतं? ते कसं होतं तर ते का होतंय? तुम्हाला खोटं वाटेल, मी सकाळी 3 वाजेपर्यंत जागी राहिलो हीच गोष्ट शोधण्यासाठी. एक काहीतरी एक्झॅक्टली काय आहे ते? येस, येस. की काय आहे नक्की? आणि तेव्हा 2 गोष्टी असतात भीती, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मी म्हटलं आता शोधूनच राहायचं. तर पहिल्या दिवशी काही नाही वाटलं आणि मी सकाळी लेट उठायला लागलो त्यामुळे, की मला रात्री जागायचं, की हे पाहायसाठी की काय होणार आहे. सेम दिवशी तसंच झालं. 12:30-1च्या दरम्यान दरवाजा वाजवला. मी म्हटलं माझ्या ओळखीचं जेव्हा कोणी आहे नाही, तर वाजवणार कोण दरवाजा? उघडायला गेलो, दरवाजा बाहेरून बंद होता बापरे! आणि त्याचे असतं ना, काय म्हणतो आपण फिश आहे. ते अजून बघितलं, कोणी नाही दरवाजावर. मी म्हटलं जर कोणी गंमतमध्ये काही करत असेल, तर मला याचाही शोध लावावाच लागेल. मी तिथून सरकलो नाही.
मी थोडा बाजूनी झालो. 15 ते 20 मिनिटात पुन्हा दरवाजा वाजला आणि डायरेक्ट मी फिशाईमध्ये पाहिलं, की कोण आहे? कोणीच नव्हतं तेव्हा. आणि पुन्हा बेडरूममध्ये आल्यावर कंडिशन अशी होती, की पूर्ण अख्खं घर थंड पडलेलं होतं. एसी चालू. एसी बंद. तरी पण? तेव्हा बंद होता एसी. तेव्हा बंद होता एसी. एसी चालू असता तर काही वाटलं नसतं तेव्हा. स्टार्टिंग म्हटलं आता इथे काहीतरी अबनॉर्मल गोष्टी आहेत. कारण की एवढ्या इन्स्टंटली तुम्ही एसी ऑन करा ना, 15 मिनिटं लागेल. इन्स्टंटली 3 मिनिटात, 4 मिनिटात. बेडरूम नाही, पूर्ण मी फ्लॅट बोलतोय तो. पूर्ण फ्लॅट थंड झालेला आणि माझे हात पूर्ण ढिले पडलेले तेव्हा. आणि माझा विचार होता, की आता या फ्लॅटच्या बाहेर निघायचं आणि माझं शेड्यूल जसं होतं, की मी वर जाऊन फिरायचो. म्हटलं थोडंसं तरी रिलॅक्स होऊ. दरवाजा बाहेरून बंद होता. 4th फ्लोअरला कोणी यायला तयार नाही. बाहेरून दरवाजा बंद. मी म्हटलं नाही. आता म्हटलं तुझा जीव जाणार आहे इथे. काहीतरी आहे. बेडरूमच्या साइडनी जायला लागलो. लाईट्स गेले. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी मनाला न लावता इग्नोर नाही करू शकत. म्हटलं चला आता काही करून दरवाजा उघडायचाच आहे आपल्याला, इथं तोडावा लागेल. भरपाई मी देईल. जीवाच्या वर काही नसतं. दरवाजा उघडलेला होता. तेव्हा दरवाजा उघडा होता. कसा होणार? मी दरवाजा उघडला. म्हटलं आज याला उघडाच ठेवायचा. बंदच नाही करायचा आणि झोपी जायचं. आणि तोपर्यंत जीवात जीव राहिलाच नव्हता माझ्या. मी म्हटलं एवढं जर होत आहे, डायरेक्ट लाईव्ह दिसतंय तुम्हाला, कुछ तो गडबड है. बेडरूममध्ये जाईपर्यंत झोप लागली. सकाळी आतमधून दरवाजा बंद होता. बापरे! मी राहणारा एकटा. जेव्हा तुम्हाला माहीत आहे, की सकाळी-सकाळी तुम्ही 3 ते 4च्या दरम्यान दरवाजा उघडा करून झोपताय, एक चॅलेंज म्हणून, की मला हा दरवाजा उघडाच ठेवून झोपायचा आहे. तो आतमधून बंद होतो. कसं काय? मी म्हटलं काहीतरी आहे. मी मित्राला फोन केला. म्हटलं, "भाऊ माझ्यासोबत असं घडलेलं आहे." तो बोलले, "बघ म्हणे, एक गोष्ट असते म्हणे, की नाव-रविशी जर कोणाची एक झाली म्हणे ना, त्या गोष्टी फील होतात म्हणे, त्या गोष्टी असतात." जाणवतात. असतात म्हणजे जाणवतात. तुम्ही त्याला इग्नोर नाही करू शकत. जसं आपण आजच्या जमान्यात म्हणतो वायफाय. मोबाईलला कनेक्टिव्हिटी देतो म्हणजे तो आहे ना. फक्त जाणवतं कुठं? मोबाईलमध्ये, आपल्या डिव्हाइसमध्ये. मी म्हटलं, "काय करू?" "तू काहीच नको करू" म्हणे. "विश्वास असेल तर एक गोष्ट कर, पण हिंमत खूप लागते." म्हटलं, "तू सांग रे." बाथरूममध्ये जा म्हणे रात्री 12-1 वाजता जेव्हा तुला ते घडलेलं राहतं ना म्हणे तेव्हा आणि पूर्ण फ्लॅटमध्ये पाणी टाकून ठेव. म्हटलं त्याने काय होईल? "इथं पाणी टाक" म्हणे, "नाहीतर पोछावाली बाई जशी पोछा लावते ना म्हणे तसा पोछा मार" म्हणे. म्हटलं "त्याने होणार काय? तू मार म्हणे तुला अनुभव येईल." म्हटलं "ओके." चला म्हटलं एक चॅलेंज यांनी दिलेलं आहे ते करून बघूया. कारण की त्याचं जे घराणं आहे ना पंडित घराणं आहे आणि ते या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून असतात आणि त्याचं नॉलेज त्याला होतं काहीतरी. मी म्हटलं ठीक आहे मी एक काम करतो मला काही एवढं हे नाही करायचं आहे म्हटलं. "मी फरशी ओली करून ठेवू का?" म्हटलं सगळी. "हां, ते कर" म्हणे. फरशी ओली करून ठेवली. "झोप" म्हणे बिंदास काहीच नाही होणार म्हणे. म्हटलं "कसं आहे?" म्हटलं. "तू झोप तर रे" म्हणे. झोपलो ना, मग मला लॉजिक समजलं त्याने फरशी ओली करायला का लावली. असे पाय प्रॉपर वाजण्याचे आवाज आलेले होते तिथे. तुम्ही पाण्यातून जेव्हा जाता ना, तसा साउंड क्लिअरली ऐकू येत होता. तो चालायचा. चालायचा आणि जे तेव्हा सांगितलं होतं त्यांनी, की ओली करून ठेव म्हणजे काय, की जर खरंच असेल, तर त्या पायाचे ठसे तिथं हं. उमटेल आणि तेच त्या दिवशी घडलं. दरवाजापासून पायाचे ठसे आतमध्ये येताना होते बरोबर बेडरूमपर्यंत एंड झाले. जिथून मी बाहेर चालत निघालो. क्लिअर दिसत होतं लाईट्समध्ये, की ते पायाचे ठसे तिथे उमटले. मी त्याला तेव्हाच फोन केला. हां, हसला तो पहिले. मला माहीत होतं म्हणे तुझा फोन येणार आहे कारण की तुला अनुभव आला म्हणे, की तिथे काहीतरी आहे. म्हटलं काय असते? म्हणे तुला काय त्रास आहे म्हणे त्याचा? म्हटलं यार असा-असा विषय आहे. तर तू एक काम कर म्हणे, जे होते ते अजून मला सांगत राहा म्हणे, मी अजूनही तुला टॅग देतो म्हणे या गोष्टीची. म्हटलं काय? आता तुला ठसे क्लिअर दिसतात आहे का? म्हटलं दिसतात आहे समोरच आहे म्हटलं.
तेव्हा असं तर नाही आहे ना, व्हिडिओ कॉल दाखवतो मी तुला. हां. म्हटलं दिसतात आहे. ठीक आहे म्हणे, काहीच नको. हातात धागा वगैरे बांध. काहीच नाही होणार आहे म्हणे. म्हटलं ओके चला. याने पॉझिटिव्हिटी तर दिली. आतापर्यंत मी निगेटिव्हमध्ये जगत आलो. नाईलाज असतो. काही नाईलाजच म्हणता येईल ना त्या गोष्टीला. मी कंपनीजवळ जर सांगेल, की मला असं-असं होतंय सर, ते बोलले, "ते तुझं बघ. आमचं काम आहे तुला फ्लॅट देणं चांगला, एसी फ्लॅट आणि तुझ्याकडून काम करवून घेणं." आता तू जर एक्सक्यूज देणार, की मला तो फ्लॅट नाही पाहिजे काही कारणास्तव, तर पॉसिबल नाही. मी दुसऱ्या दिवशी काहीच नाही घडलं. नंतर आवाज यायला लागला. एकच गोष्ट फक्त एसी बटन ऑन आणि दुसरा आवाज काय? चालण्याचा. आता तुम्ही म्हणाल, "सर चालण्याचा आवाज तर तुम्ही पाणी टाकलं तेव्हा होता." मी त्या दिवशी पाणी वगैरे काहीच नव्हतं टाकलेलं. तरी आलं. पण एक फील असतं ना, तुमच्या मागे जर कोणतरी येतंय, तर तुम्हाला एक समजतं, की कोणतरी माझ्या मागून होतंय. सेन्स होता आपल्याला. येस. ते सेन्स व्हायला लागले नंतर. मी म्हटलं काहीतरी झालंय म्हटलं. पण मला विश्वास कशावर होता? धागा बांधलेला. म्हटलं कोणी तर काही करणार नाही. आपण जर कोणाचं वाईट नाही केलंय, तर तो वाईट कसं करणार आपलं? जे असेल तिथे शक्ती म्हणा किंवा एक चुकीची गोष्ट. म्हटलं अरे बापरे! आता तर आवाज जास्त व्हायला लागले. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी एक ट्राय करतो. आईला फोन केला. मी म्हटलं असं-असं होतंय का? तिने सेम तेच बोलले जे माझ्या मित्राने सांगितलं. नावराज जर एक असेल आणि क्रॉस झालं म्हणे, तर आपल्या आजूबाजूनं जर काही असेल, तर ते दिसेल म्हणे तुम्हाला. मी म्हटलं मला असं-असं होतंय. म्हणे, "तू निघून जा म्हणे त्या फ्लॅटमधून. कशाला राहतो? पण तुलाही खूप किडा आहे ना म्हणे अशा गोष्टीमध्ये तू जास्त इन्व्हॉल्वेशन दाखवतो बोलला. हिरो बनायचा प्रयत्न करतो बोलला." म्हटलं, "नाही, हे खूप झालंय," म्हटलं आता हे. आणि तेव्हाच माझ्या मित्राचा कॉल होता वेटिंगवर. म्हटलं, "हॅलो." "अरे, तुला थंडी वगैरे वाजते का रे?" म्हणे. म्हटलं, "एसी बंद असल्यावर वाजते." "नाही, नाही, असं फील नाही झालं का?" म्हणे, "की खूप थंड आहे." म्हटलं, "हो." म्हणे, "आता सरळ-सरळ सांगतो," म्हणे, "माझ्या भावासोबत डिस्कशन केलं," म्हणे. "त्या घरात एक तर आत्मा आहे," म्हणे, "ती आहे," म्हणे, "अतृप्त आत्मा." एक तर 2 गोष्टीमुळे मी हसलो. म्हटलं, "ए चल, हे नको सांगू," म्हटलं मला. अतृप्त आत्मेचा अर्थ असा असू शकतो म्हणे, की त्याची एक तर इच्छा पुरी झालेली नाहीये. नाहीतर मग काहीतरी चुकीचं पद्धतीने ते मेलेलं आहे. नॅचरल डेथ नाही म्हणता त्या गोष्टीला. म्हटलं, "मग करावं काय लागेल?" "तू काहीच नको करू," म्हणे. "तू जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला अनुभव येईल," म्हणे त्या गोष्टीचा. म्हटलं, "काही तर उपाय असतो ना या गोष्टीवर." "उपाय काही नाही," म्हणे. "माझ्यावर तर इथं बसलं तरी नाही आहे," म्हणे. "मी तिथं असतो तर पप्पाला फोन करून मी काहीतरी तोडगा सांगितला असता," म्हणे. म्हणलं, "ठीक आहे बाबा." पण ते हातात बांधलेलं आहे म्हटलं तर काही होणार नाही ना? नाही त्याबद्दल काही नाही होणार. नंतर सेम फील डायरेक्ट व्हायला लागलं आणि मी काय केलं माहिती आहे का? अर्ध्या दिवसात एक दिवस कामावून घरी आलो आहे, की म्हटलं दिवसभर झोपायचं आणि रात्रभर जागायचं. आता हे शेड्यूल करायचं. कारण की झोप तर येणार नाही आहे. जर गोष्टी तुम्हाला फील होत आहे तर. दुपारी आलो घरी आणि ह्या गोष्टी डायरेक्ट अनुभवायला लागल्या. एक तर ते तुम्हाला सांगितलं एसीचं बटन. ते डायरेक्ट कोणी ऑन नाही करू शकत. दुसरं बंद एसी चालू नाही करू शकत. आणि तिसरं म्हणजे की तुमच्या आजूबाजूच्या परिसरात थंडीचं वातावरण ऑटोमॅटिक नाही येऊ शकत. आणि या गोष्टी माझ्यासोबत लाईव्ह व्हायला लागलेलं. आणि मला समजायला लागलं. मित्रांनी हे सांगितलं, त्याने ते सांगितलं. नंतर मी असं बसायला लागलो. असं सेम असाच. फक्त मांडी घालून. आणि पाहायचो असं, की काय होतंय काय नाही. आणि तेव्हा व्हायला लागलं लाईव्ह. बटन चालू होणं, बाथरूममध्ये काहीतरी पडण्याचा आवाज. मी म्हटलं, इथे आता आपल्याला हे डायरेक्ट लाईव्ह दाखवत आहे शक्य. बाथरूममध्ये वगैरे काही नव्हतं तेव्हा. बाथरूममध्ये आवाज यायला लागले आणि जे म्हणतात ना, की ज्या गोष्टी नाही आहे, त्या फील व्हायला लागल्या आजूबाजूने. जर तुम्ही आता झोपताय, तर असं फील नाही व्हायला पाहिजे ना, की कोणतरी बाजूनं बसलेलं आहे. हो. ते लिटरली असं बसलेलं दिसलं. छातीवर असं जाणवलं मला. म्हटलं काय आहे? असं झटकलं. काही नव्हतं. मग त्याच दिवशी मी त्या एसीची खिडकी ऑन केली ना, फक्त मला एक असं जाताना दिसलं काहीतरी. म्हटलं काय आहे हे? डोक्यात तर तुमच्या डोक्यात जे असेल तेच दिसेल. फक्त एक लेडीज जाताना दिसली. मुलगी म्हणजे जे तुम्हाला कसं कळलं की ती लेडीज होती म्हणून? आता दिसतं ना, कोणी जर तुमच्या फ्लॅटखाली उभा आहे, हे जर शर्ट पॅन्ट आहे तर शर्ट पॅन्ट.
जर पंजाबी ड्रेस वगैरे घालून असेल तर लेडीज. बरोबर. ती दिसली आणि मी पाहिल्यावर चालले गेले. म्हटलं होऊ शकते आजूबाजूच्या फ्लॅटमधले कुणी असतं ना, रात्री 2 वाजता नाही राहू शकत कुठे. तो विचार नव्हता केला मी तेव्हा. ते चालले गेले. म्हटलं आता ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी आता एकच गोष्ट चालू केली, की एसी जर चालू होतोय, तर खिडकी ओपन करायची आणि दुसऱ्या दिवशी ते सेम लेडीज तिथेच त्या स्पॉटवर मी खाली डोकावायचं, ती चालली जायची. ह्या गोष्टी मग सतत व्हायला लागल्या. 1-2 दिवसात, 1-2 दिवसात आणि माझी हिंमत पूर्ण तुटलेली होती आणि मला कधी ताप आला या गोष्टीमध्ये मलाही नाही माहीत. दुसऱ्या दिवशी 104-105 चा ताप. पण ते फील व्हायला नाही लागलं तेव्हा. मी ऑफिसमध्ये फोन केला. म्हटलं, "माझी तब्येत ठीक नाही आहे," म्हटलं, "मी येणार नाही," म्हटलं, "ड्युटीवर 2-3 दिवस तरी." डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी सांगितलं, की "ती नॉर्मल तर आहे," म्हणे सगळं. म्हटलं, "मग मला असा होत आहे," म्हटलं, "की ताप आहे." "ठीक आहे, जा," म्हणे, "तुम्ही." घरी आलो आणि सेम पद्धत मग दरवाजावर झाली. जे मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं, की दरवाजा बंद, नंतर चालू आणि सेम दिवशी तसंच झालेलं. दरवाजा बाजूला नॉक केला. मी उघडायला गेलो, बाहेरून दरवाजा बंद. म्हटलं आज ह्या सगळ्या गोष्टी तर लाईव्ह बघितल्या, आज हा दरवाजा कसा बंद होतो तेही बघायचंच आहे. दरवाजा ओपन ठेवला आणि जसं आपण आता बसलेलो आहे ना, मी असा बसलो खुर्ची टाकून. फक्त दरवाजा असा बंद झाला. हवा बाहेरून आतमध्ये येते तेव्हा बाहेर इकडच्या साईडने येतो आतून. अजून बाहेर नाही. तर दरवाजाही त्या दिवशी तसाच झाला. आणि जेव्हा आपण ओढतो ना दरवाजा जबरदस्ती, तसा तो ओढला गेला ना हाताने ओढतो तसा. हां. तर जसा तो वाल गेला, मी खुर्चीवरून उठून दरवाजा पकडायला गेलो ना, तर फोर्सफुली असं ओढताना मला अनुभव आला तेव्हा, की कोणतरी दरवाजा ओढत आहे इथे. आणि एकदम दरवाजा सोडला आणि पायाचा लिटरली आवाज आला खाली जाताना. मी म्हटलं, "आहे, काहीतरी आहे." आणि जर तुम्ही तिथे उभा आहे, त्या पोर्चमधून मी जेव्हा खाली बघितलं ना, तीच लेडीज होती, जी मी बापरे! पाहायचो. जाताना दिसली. पण ती वर आलेली नाही दिसली मला. चेहऱ्यावर कसं होतं तिचं दिसायला वगैरे? दिसायला चेहरा म्हणजे जर बघितलं ना, तर एवढं पोश्चर जे आहे आपलं, तेवढं दिसायचं आणि थोडंसं असं बघितल्यावर एवढंच दिसायचं मला. बाकी काहीच नव्हतं दिसलं. म्हणजे कोणी जर आपण चाललोय रस्त्याने फक्त एवढं पाहिलं ना, तर एवढंच दिसेल ना आपल्याला, पूर्ण नाही दिसणार ना. तेवढंच दिसलं. ड्रेस सेमच राहायचा आणि तीच लेडीज त्या दिवशी तिथे दिसली. म्हटलं आता काही ना काहीतरी याचं करायचं, नाहीतर उद्या किंवा परवामध्ये मला फ्लॅट सोडायचा आहे. ठीक आहे. पहिल्या दिवशी गेलो, लॉक केलं घर, चाललो गेलो. संध्याकाळी जेव्हा 6 वाजता मी घरी आलो होतो, लॉक उघडायला गेलो, लॉक पूर्ण थंड झालेला, बर्फासारखा. विनाकारणच लॉक उघडला, म्हटलं एसीचा विषय झालेला आहे आणि माझी म्हणजे कंडिशन अशी होती, की मी ही गोष्ट कोणाला तेव्हा सांगू नव्हतो शकत. कोणी या गोष्टीवर विश्वास ठेवतच नाही. जर कोणालाही सांगितलं नॉर्मली, की असं-असं झाला, तो वेळात कळेल. लॉक उघडला मी, आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर नॉर्मल टेम्परेचर आणि त्या दिवशी एक गोष्ट माहिती आहे काय झाली तुम्हाला? जेव्हा आपण आतमध्ये येतो ना, ती कडी गरम होती. गरम? गरम होती. आतली? आतली कडी गरम होती आणि बाहेरचा लॉक एकदम थंड होता. जेव्हा लॉक उघडला ना, तेव्हा तो एकदम बर्फासारखा गार होता लॉक. मला माहीत होतं एसी चालू, त्यामुळे याची कंडिशन हे झाली जशी माझी रोज होते. आतमध्ये गेलो कडी लावायला, कडी पूर्ण गरम होती आणि फ्लॅटचं टेम्परेचर एकदम नॉर्मल. म्हटलं हे काय? आणि माझी एक सवय आहे, की जेव्हा लॉक उघडताना मी घरात नाही घेत. तिथेच असं लटकून ठेवायचं आणि आतमध्ये यायचं. तेव्हा दरवाजा उघडला, लॉक आतमध्ये घेतो, पुन्हा दरवाजा बंद होता. या गोष्टीमुळे मग मी फायनली त्रासलो. म्हटलं नको राहायला इथे. मग सामान पॅक केलं. मी फोन केला कंपनीत. म्हटलं मला दुसरीकडे ट्रान्सफर पाहिजे. मी नाही राहू शकत इथे. म्हणे काय प्रॉब्लेम आहे? मी म्हटलं सांगितलं तर खोटं वाटेल. नाही सांगितलं तर तुम्ही म्हणणार की तुला जॉबची गरज नाही आहे. कारण देते. हां. म्हणे नक्की काय आहे ते सांग. मी म्हटलं 2 ऑप्शन आहे. मी संध्याकाळी इथं रिझाइन देऊ की मला ट्रान्सफर देत आहे. संध्याकाळी सांगतो बोलल्या.
म्हणजे मी म्हटलं ठीक आहे चला एक चांगली गोष्ट आली. एक दिवस आपल्याला सहन करायचीच आहे गोष्ट. आणि त्या दिवशी काहीच घडलं नाही. फक्त एकच झालं, की सकाळी 10 वाजता ड्युटीवर जाईपर्यंत दरवाजा बंद होता बाहेरून. आतमधून मी उघडायचा प्रयत्न केला, उघडलेलाच नाही दरवाजा. मग त्यावेळेस तुमच्या फ्लॅटच्या आजूबाजूला कोण राहत होतं का? 3रा आणि 4था फ्लोअर खाली होता. फक्त माझ्या फ्लॅटच्या समोरासमोर एक फॅमिली होती. पण कधी गरजच नाही पडली ना. त्यांचा टायमिंग, माझा टायमिंग कधी मॅच नाही झाला. किंवा त्यांनी कधी बंद केलं वगैरे असं काय होऊ शकतं का? ते फिश आहे. 3 सेकंदात जर तुम्ही समोरच्या फ्लॅटमध्ये जाता, तर ते फील होतं ना, त्या समोरच्याचा आवाज येईल ना दरवाजाचा, की हां, यानी बंद करून आतमध्ये गेला. बरोबर. तसं काहीच नाही. तर मग मी सगळं सामान पॅक केलेलं आणि त्या दिवशी मला दुपारचे 12 वाजले. नॉर्मल माझी ड्युटी जाईल 10 वाजता. सामान घेऊन बाहेर आलो आणि लॉक लावताना समोरच्या फ्लॅटमधून एक लेडीज बाहेर आली. मी म्हटलं, "बोला मॅडम, राहायला आले का?" म्हणे. त्यांना माहीतच नाही ना कोणतरी इथं समोर राहत आहे. मी म्हटलं, "नाही, आता चाललोय," म्हटलं सोडून. "कधी आले होते ना राहायला?" म्हटलं, "गेल्या मी खूप दिवसापासून इथे राहतो." "नाही, खूप दिवस म्हणजे किती?" म्हटलं, "अप्रॉक्सिमेटली 5-6 महिने झाले," म्हटलं म्हणा. "हां, नाही होऊ शकत नाही," म्हणे. "झालं असेल," म्हणे, "तुम्हाला 15 ते 20 दिवस." म्हटलं, "म्हणजे?" मग तेव्हा माझ्या डोक्यात लाईट असा चमकला, की म्हटलं जर ही काहीतरी सांगते, तर काहीतरी आहे. मग माझी एक्साइटमेंट वाढली. म्हटलं, "बोला मॅडम काय झालं?" "नाही, तुम्ही खरं सांगा," म्हणे, "किती दिवसापासून राहता या फ्लॅटमध्ये? अननोन लेडीजसोबत मी कशाला एवढं बोलणार बरोबर. ना?" मी होतं एवढं म्हटलं, की "बरं प्रॉब्लेम काय आहे?" म्हटलं. "नाही, नाही, तुम्ही खरं सांगा," म्हणे, "की किती दिवसापासून राहताय?" म्हटलं, "तुम्ही एवढं का बरं विचारताय?" "नाही, तुम्ही 5-6 महिने बोलले ना." या शब्दाला पकडून मी विचारते म्हणे, की 5-6 महिने तुम्ही कसे राहू शकता? आणि ती लेडीज म्हणजे एज्ड होती थोडी. त्यामुळे आपल्याला पण बोलायला काही वाटलं नाही. तर म्हणे, "कोणी राहू नाही शकत," म्हणे, की "खूप दिवस झाले 15, 20 किंवा 1 महिना." मी म्हटलं, "खरंच," म्हटलं, "मॅडम मला इमानदारीने सांगतो," म्हटलं, "5-6 महिने नाही, पण 3-4 महिने तरी झालेले आहे," म्हटलं, "अप्रॉक्सिमेटली." "कसे काय राहिले हो? अजून कोण राहतो नाही तुमच्यासोबत?" म्हटलं, "एकटा." तिचं रिएक्शन काय होतं? "एकटे तुम्ही राहिले?" म्हटलं, "अरे, काय झालंय सांगा ना? तुम्हाला कधी भास वगैरे कधी काही झालाय?" म्हटलं, "आता हिने जर विषय काढलेला आहे, म्हणजे सगळी माहिती आता यांच्यापासून घेऊन घ्यायची आहे." म्हटलं, "मॅडम भास म्हणजे असं?" "एसी ऑन झाली," म्हणे. ती बोलली मला, "एसी ऑन झाली," म्हणे. म्हटलं, "अरे वाह! तुम्हाला कसं माहीत?" "वेगवेगळे भास व्हायला लागले," म्हणे. म्हटलं, "हां, तुम्हाला कसं माहीत?" "हेच भास सगळ्यांना होतात," म्हणे, "इथे आल्यावर." म्हटलं, "मॅडम सांगा ना प्रॉब्लेम काय आहे?" म्हटलं, "मला खूप बेकार अनुभव आले." "नाही," म्हणे, "सर," म्हणे, "आम्ही कसं सांगत नाही," म्हणे, "काय होतं," म्हणे, "एक तर ते घरमालक जे आहे," म्हणे, "त्या गोष्टी अलाउड करत नाही आम्हाला." कारण की म्हटलं, "घरमालकाचा काय प्रॉब्लेम आहे?" म्हटलं, "तुम्हाला का बरं अलाउड नाही करत?" त्यांचं म्हणणं आहे, की माझा फ्लॅट भाड्याने जात नाही. ते बोलतात, की माझ्या फ्लॅटमध्ये असे-असे आवाज येत आहे. आता तुम्हाला खरं सांगते म्हणे, की हा जो फ्लॅट आहे म्हणे त्याचा आहे, तो सोडून गेलेला आहे म्हणे कमीत कमी 1 वर्षापासून आणि 1 वर्षात म्हणे हर महिन्यात एक भाडेकरू तरी नवीन दिसतो म्हणे आम्हाला, ज्याला या फ्लॅटबद्दल काही माहीत नसतं. मी म्हटलं, "बरं सांगा ना," म्हटलं, "फास्टमध्ये सांगा," म्हटलं, "मला काय मला ट्रेन वगैरे आहे," म्हटलं, "काय की डहाणूवरून दादरला जायला 2-2.5 तास लागतात आणि अमरावतीला राहायचं मी, तर तिथून अमरावतीची संध्याकाळची 7ची एक्सप्रेस पण पकडायची." तर ती बोलली, "एकच सांगते," म्हणे, "घरमालक जो होता," म्हणे, "त्याची मुलगी लव्ह मॅरेज करून पळाली होती," म्हणे. घरमालकाने 2-3 महिन्यात तिला घरी आणलं, समजवलं, की "ठीक आहे, तू लव्ह मॅरेज करून तशी गेली, आपण प्रॉपर लग्न लावून देऊ." आणि तिला बेडरूममध्ये त्याने डांबून ठेवलं होतं आणि तिनेच तिथे फाशी घेतलेली. अच्छा. हं. आता माझी एक्साइटमेंट वाढली आणि भीती त्याच्याहून जास्त, की म्हटलं, "ते कोणती बेडरूम आहे? 2 BHK आहे ना?" म्हणे, "ज्या बेडरूममध्ये एसी आहे तोच." म्हटलं, "बापरे!" म्हटलं. म्हटलं, "मॅडम एक गोष्ट अशी आहे," म्हटलं, "की मला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आला आहे," म्हटलं "आणि स्विच ऑन, स्विच ऑफ अशा बटन होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्यांनाच होतात," म्हणे. "सगळे यामुळेच फ्लॅट सोडतात. तुम्ही कसे काय टिकले ते नाही समजलं," म्हणे. म्हणे, "आता तुम्ही सोडून चालले?" म्हटलं, "हो." मला वाटलं म्हणे राहायला आले. म्हटलं, "मॅडम धन्यवाद," म्हटलं, "या गोष्टी." म्हटलं, "एक गोष्ट विचारू एक छोटीशी?"
मी म्हटलं, "जेव्हा ही डेथ झाली तुम्ही ते मुलीची बॉडी बघितली होती का?" "हां, हां. ते काय पंजाबी ड्रेस वगैरे घालायची म्हणे आणि तशीच राहायची सिंपल होती म्हणे." म्हटलं, "रेड कलरचा होता का?" म्हटलं आणि तेव्हा निळी ओढणी होती. म्हटलं, "निळी ओढणी वगैरे होती का तेव्हा?" "ओढणीचं तर नाही माहीत म्हणे, पण जे तुम्ही ड्रेस सांगता तो होता." आणि तीच होती जे या सगळ्या गोष्टी करत होती. तेव्हापासून मी तो फ्लॅट सोडला. काय त्रास वगैरे दिलता का त्या आत्म्याने तुम्हाला? मला त्रास म्हणजे एकच गोष्ट होती, की त्रास म्हणजे ते फील करून द्यायची त्या गोष्टी. म्हणजे प्रेझेन्स जाणवायचे. खूप, खूप. प्रेझेन्स म्हणजे एकदम डोळ्यासमोर लाईव्ह नंतर व्हायला लागल्या. कसं आहे प्रेझेन्स 2 प्रकारचा असतो. एक तर भास ज्याला म्हणतो आपण, की भास झाला असेल आणि रिॲलिटी झाली असेल. जे रिॲलिटीमध्ये नंतर तिने सतत उतरवल्या त्या गोष्टी. एसीची बटन चालू करणं वगैरे, फ्लॅट थंड होणं. एक तर अतृप्त आत्मा अशा असतात, की एक तर न्याय भेटला तो ओके, नाही भेटला तर समोरच्याला इजा पोहोचेल. मला इजा वगैरे काही नव्हती. पण या हाय लेव्हलवर मग नंतर प्रेशराईज व्हायला लागल्या गोष्टी आणि मी 100% सांगतो माझ्या जागी जर दुसरा असता ना, सेम त्याच तिथे फाशी घेऊन घेतली असती त्याने. असा विचार करा तुम्ही. आज जिवंत आहे फक्त एक पॉझिटिव्ह शक्ती जी आपण म्हणतो ना, की स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. म्हणून आज मी बसलेलो आहे इथे. नॉन-व्हेज खाल्ल्यानंतर ते सगळं जास्त घडलं ना त्याच्यानंतर. बरं झालं तुम्ही हा विषय काढला नॉन-व्हेजचा. अमावस्या होती. सेम नॉन-व्हेज आणि तुम्ही अशा जागी नॉन-व्हेज खाताय, जिथं अशी घटना घडलेली आहे, ज्या आत्म्याला कधी शांती भेटलेलीच नाही. ते तिथेच फिरतात आहे आणि यामुळे जे म्हणतो ना आपण अट्रॅक्शन पॉवर ते खूप जास्त असतं आणि ती अट्रॅक्शन पॉवर आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यावर ना, तुम्हाला नकळत त्या गोष्टी अनुभवायला भाग पाडतात निगेटिव्ह एनर्जीज. आपण डायरेक्ट नाही म्हणू शकत आपण, की निगेटिव्ह एनर्जीज काय असतं. ती पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, ते त्यांची थिंकिंग झाली. पण त्या गोष्टी नंतर जास्त अनुभवायला लागल्या आणि सगळ्यात शेवटची एक गोष्ट सांगू? माझ्या आईने सांगितलं होतं नावराशी जेव्हा एक क्रॉस होईल ना, हो. त्या गोष्टी होतात. तर मी त्या त्या मॅडमला जे आहे ना, ज्यांनी सांगितली मला ही स्टोरी, त्यांनी म्हणलं, "त्या मुलीचं नाव काय होतं?" म्हटलं. ती काय बोलली, "प्रियंका नाव होतं" बोलते. नाव राज क्रॉस. माझं नाव पवन आणि तिचं नाव प्रियंका. अच्छा. हं. आणि मी म्हटलं, "अजून एक डिटेल जर आता खूपच एक्साइटमेंट झाल्यासारखं वाटतंय" म्हटलं. "सांगा" म्हटलं, की डेट ऑफ बर्थ वगैरे, बर्थडे वगैरे माहीत आहे का? म्हणे तिने बर्थडेच्याच दिवशी आत्महत्या केली आहे. म्हटलं, "नॉर्मली बर्थडे कधी असतं?" म्हणे, "ऑगस्टच्या एंडिंगला होता म्हणे तिचा बर्थडे." मी फक्त असे डोळे बंद केले 2 मिनिटासाठी. म्हटलं, "ओके. बरं का बरं?" म्हटलं, "काहीच नाही." चाललो म्हटलं आणि मी माझा 2 ऑगस्टला बर्थडे अच्छा. आणि सेम महिन्यात म्हणजे ते रास वगैरे जे म्हणतात ना, आता त्याबद्दल आपल्याला एवढं डीपली माहीत नाही. पण ते जुने लोकं बोलतात ना, तर मी म्हटलं या गोष्टीमुळे मला या सगळ्या गोष्टी अनुभवायला डायरेक्टली भेटल्या आणि जर दुसरं कोणी असतं, त्याला डायरेक्टली तर नाही, पण त्रास खूप झाला असता. बरोबर. हं. जर तो मेंटली किंवा त्याचे जर प्रिपेअर नसतात तर. आता खूप लोकं ज्यांनी आता फ्लॅट सोडले होते, ते मेंटली प्रिपेअर नव्हते त्या गोष्टीसाठी. बरोबर. काहीतरी अनुभवलं, चल निघायचं. मी त्या गोष्टी नाही केल्या. मी ते फक्त फील करत राहिलो, की काय-काय अजून होतंय. आणि ते एजच तसं होतं ना, की या गोष्टी जर तुम्हाला आता जर मला त्या फ्लॅटमध्ये नेलं ना, मी पायरी नाही चढणार तिथे. हिम्मतच नाही होणार. तेव्हाचं एज वेगळं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो ना, मी कधीच विश्वास नव्हतो ठेवत. देवावर विश्वास ठेवायचा. कोणी सांगायचं ना मला भूत आहे, हे आहे, ते आहे. आणि जुने लोकं स्पेशली जे त्यांना अनुभव आलेले ते सांगायचे. मी हसायचो. काही सांगतात. नंतर तेव्हापासून मी खूप मानायला लागलो ह्या गोष्टी. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हं. तर मित्रांनो, हा होता पवन सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. नक्की ती भरा आणि आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण पॉडकास्ट देण्यासाठी आपल्या चॅनलवर येऊ शकता विथ फॅमिली. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.